अकोला शहरातील तार फाईल भागात सिद्धार्थ नगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नी आणि 4 वर्षीय चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची दुर्दैवी व तेवढीच खळबळजनक घटना 3 एप्रिल रोजी घडली। या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सूरज गणवीरनं पहिल्या पत्नीपासून फारकत घेऊन दुसरा विवाह केला होता। दुसऱ्या पत्नीसोबतही सूरजची नेहमी खटके उडत असे। अशा कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांना फोन करून या हत्येची माहिती दिली। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तारफैल परिसरामध्ये सूरज गणवीर या आरोपीने त्याच्या पत्नी आणि ती सावत्र मुलगी याचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास रामदासपेठ पोलीस स्टेशन करत आहेत। परिसरात कुठल्याही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नाही, पोलीस लक्ष ठेवून आहेत। पती आणि पत्नी दोघांचेही हे दुसरे लग्न होतं। दोघांमध्येही नेहमी होणारा वाद विकोपाला जाऊन कॅटरिंगचे काम करणाऱ्या सूरज गणवीरनं पत्नी अश्विनी व 4 वर्षीय मुलगी आशा या दोघींचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सूरज याला ताब्यात घेतलेला आहे। संजय मग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।